अंग धुतल्यानं माईच्या इम्मानानं सांगा पाप धुतल्या जाईन काय? आम्हाला तुकडोजी बाबानं शिकवलं कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बदामृत पिलाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बदामृत पिलाने से क्या फायदा तबल्यावर कोण आहे मालूम आहे? आदिवाशाचं पोरग आहे. दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, कोणतं व्यसन नाही. यायचे बाबा हे निमखेड हिरपूरचे आहेत. आणि कशामुळं पैदा झालं असं? यायचे वडील सामुदायिक प्रार्थना करणारे आहेत बाबा. पायदळ गुरुकुंज मोजरीला येणारे आहेत. अरे म्हणून हे म्हणजे मला सांगायचं काय आहे, आपल्या लेकरासाठी वेळ द्या. माझा धर्मपाल बनला नसता. माझा विजय भाऊ आहे भाचा, प्रकल्प अधिकारी आहे. माझा दुसरा भाचा न्यायाधीश आहे. हे कशामुळं? हे नांदुऱ्याच्या आश्रमामध्ये होते माझा मुलगा न्यायाधीश विजय भाऊ. आणि म्हणून तुमच्या पाया पडतो. आपल्या लेकराईले 15 दिवस तरी आश्रमात संस्कार वर्गात पाठवा. इतर रवी दादा शहाणे दादा आहेत, त्याचं नाव शहाणे आहेत आणि ओरिजिनल शहाणे आहेत, मूर्ख नाहीत, शहाणे. इथं वर्ग चालते, मुलं मुली वेरुळकर दादाकडे वर्ग चालते, पाठवा. आता हे पोरगी पा बरं, 4थ्या वर्गापासून माई नाद गाते. 4थ्या वर्गापासून. कशामुळं? घरामध्ये वळण आहे. गडे हो विसरू नका प्रार्थना गडे हो विसरू हा प्रार्थनेचा इफेक्ट आहे. गुरुकुंजाच्या समाधी म्हणून झाली ही गर्जना गडे हो विसरू नका. म्हणून माझ्या आपल्या मुलाबाळाला जर जाग्यावर आणायचं आहे, या मोबाईल पासून दूर ठेवायचं आहे, त्या सामुदायिक प्रार्थनेला वेळ द्या. मी माझा कार्यक्रम बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे ऐकावं. प्रज्वल दादा वानखडे 1100 रुपये. आमचे कलाकार आहेत. कुठं आहेत प्रज्वल भाऊ? उभे राहा. माझ्या पुऱ्या मोबाईलचे बोर्ड हेच बनवतात. यवतमाळचे आहेत. गुरुजी टीचर आहेत. यायचे वडील टीचर आहे. पण भावना काय आहे भाऊ? आश्रमामध्ये नेहमी येतात, तुकडोजी बाबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणून यायचा एक मित्र आहेत वाघमारे. कुठे आले नाही का समोर? काय हालत? 1 मिनिट इकडे आहे काय? मंडपात आहेत. एवढा डबल माणूस आहे भाऊ. मी कधी मिठी मारली की निरे हड्ड्या लागतच नाही, माचत लागते. खरंच पाया जोगता माणूस आहे. एवढा जाळा माणूस मी पाहिला नाही. बरं ऑटो चालवते. ओके ओके ते बापा. अरे 120 इंच छाती आहे काय? हात करा. ओके. एक वेळा कंबर हलवा बरं. अरे हाताला धरलं या मला गुरुदेवाले या गुरुदेवाले गुरुदेवाले या ना मला ग्रामगीता दिली या. ओके. यायची माय टीचर होती बाबा. वडील गेले. मी म्हणू यायले म्हणू एवढी हालत आहे काय 2 पैसे कमावू ना बाबा. महाराज मला म्हणे बरं लग्न करत 2 बायका बदलल्या नाही काय राहीन बाबू ते बाई. पण तसं नाही. एवढा निर्मळ माणूस आहे. वाघमारे नाव आहे. भीमाचं लेकरू आहे. पण तुकडोजी महाराजचं कीर्तन करते. टाळ्या वाजवा. सुंदर भजन म्हणते. आता हे पवन दवंड कोण आहे मालूम आहे? हे भीमाचं लेकरू आहे. चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. एक संघ पालाय वर्धा जिल्ह्यातला. तुम्हाला काय वाटते? महाराजांना लिहिलं ना सबके लिए खुला है मन
तुम्हाला कल्पना आहे आज पाणी कोण पाजलं तुम्हाला? मुसलमानाईनं पाजलं पाणी. काही लोक म्हणत माल्याच गावात नितीन दादा हापशे देऊन राहिले होते, तर माझ्या गावातले काही शायनी अवल्यात म्हणे ख्रिश्चनाचं पाणी पाजते काय तू आम्हाले? आज कोणाच्या हातानं पाणी पेलं तुम्ही? मुसलमानाईचं पाणी होतं आरोचं. आणि हे शिकवलं आम्हाला, आओ कोई भी, आओ कोई भी पंथी, आओ कोई म्हणून भी भावांनो, धर्मी, जातीयवाद करू नका. आज देशामध्ये आग लागली. हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन आणि आम्हाला चिवत्या बनवते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है आणि म्हणणारे हेच, आणि राज्य त्याच्याच हातात आहे. करो ना तुम्ही, कायले खतरा करता? मारून टाका अवघ्याईले. म्हणून डोक्यात घ्या, जातीयवाद. आपले लेकरं मरतात गोळीबारात, त्याले 15 दिवस प्रार्थनेत पाठवा, हे त्याच्या डोक्यातून निघून जाईल. हा मुसलमान, तो हिंदू, हा बौद्ध, हा ख्रिश्चन. अरे राजा, इथं आपण पाहतो ना सर्व धर्माचे लोक आहेत आज इथं. बरं, कीर्तनकार आहेत, आता काय करा? पवन दवंडे PhD झालेले आहेत, इंजिनियर आहेत, त्याची पत्नी MSc आहे, धर्मपालची बायको MSc आहे. अरे हे शिक्षणावाले लेकर आहेत, यायले जातीयवाद नाही. हे लहान चुकली पोरगीच तर सुचू देत नाही. कधी कधी एवढे इंग्लिश शब्द बोलते की मलाच नाही समजत. आता आपण पडलो झालं म्हणजे भाषा आपली प्युअर वराडी. कधी कधी माले अळांचोड भाषा या लेकराईले त्रास होते की चालो आबा कसा बोलते रे, पण आता हे कशी बोलते ते पहा. हे तिची मम्मी आहे पाठीशी, ते लेक्चरर आहे. काय पाहावं लागते भाऊ, लेक्चरर. धर्मपालले पुरा अभ्यास आहे. जास्त वेळ नाही आहे, शॉर्टकट मध्ये घ्या. हो, एखादा मिनिट शिल्लक. घ्या लवकर. हॅलो लोक बसले हेच तर उपकार समज. इतके लोक तो आलं कीर्तन ऐकून राहिले. संदीप पाल ऐकला नाही तर राजकारणी लोकांच्या भाषणाला जातात का 500-1000 रुपये घेतात. गाडी त्याचीच, खाया प्यायली त्याचंच, आणि मंदातला दलाल राहते त्याला आणणारा. तुम्हाला कोण 1 रुपया नाही दिला रे. आणि इथं येऊन 1000-1000, 5-5 3-3 लाख रुपये दिले हो. आज टाळ्या वाजवा. जय गुरु मंडळी. मी श्रीमय धर्मपाल चिंचोडकर, सत्यपाल महाराजांची नात. तसं पाहिलं तर माझं नाव श्रीमय उर्फ पिऊ, पण तुम्ही दारू नका पिऊ. माझं नाव श्रीमय उर्फ पिऊ, पण तुम्ही दारू नका पिऊ. एकदा काय झालं, एक माणूस होता एकदम सिरियस कंडिशन मध्ये. एकदा काय झालं, एक माणूस होता, तो एकदम सिरियस कंडिशन मध्ये होता. मग न त्याला एका पोराने विचारलं की काय आणू, तर त्याला ना बोलता येत नव्हतं त्या माणसाला. तर तो इशारे करायचा आणि लोकांना समजून द्यायचं. तर पोरगा म्हणाला, बासुंदी आणू काय? तो म्हणे, खीर आणू काय? श्रीखंड आणू काय? आणि मग जेव्हा त्यांनी म्हटलं की
90 आणू काय? तेव्हा त्याने केलं, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको दो खो दिया रे, खाना था उसको तो खो दिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत को छोड़ा पीता है शराब क्यों, भगवान से मुख मोड़ लिया, अमृत को छोड़ा पीता है शराब क्यों, भगवान से मुख मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया। तुम्हाला माहित आहे का, लग्न झालेल्या बाईच्या नावाच्या समोर सौ स प्लस औची, तो म्हणे कसं, तर ती म्हणते, जेव्हा तू मला पाहायसाठी आला होता तेव्हा तू 5-10 माणसं सोबतच आणले होते, जेव्हा तू साक्षगंधासाठी आला होता तेव्हा 15-20 माणसं सोबतच आणले होते, आणि जेव्हा जेव्हा तू लग्नासाठी आला होता तेव्हा 1000-2000 माणसं सोबत आणले होते, आणि हे पाय मी एकटी आली, हे पाय वाघीण, म्हणून सौ सौ के बराबर एक। तुम्हाला कोणी मला सांगू शकते की पहिली महिला शिक्षिका कोण होती? हात वरती करा ना रे, सांगा ना कोणीतरी। बरोबर आहे ग, जिने आन्सर दिलं ती उभी राहू शकते, ती आजी। बोलवू नको, वेळ नाही, हा बस एक भजन गाणं म्हणायला, ते विठ्ठल विठ्ठल हा, बाकी बंद कर, जिंदगी दो चला, हा बोला बोला। वेळ कमी असल्यामुळे मला डायरेक्ट शेवट करा लागेल, तर चालेल? चला हो पंढरी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा
नाद धूळ शिरी वाहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवलगा पाहू ना जन्मने ना मनने आम्हाना वेद वेद आम्हा म्हणे तुकड्या घनश्यामा म्हणे तुकड्या घनश्यामा सदा येथे चिलीन राहू सदा येथे चिलीन राहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू विठ्ठल 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 विठ्ठला क्या बात. धन्यवाद. आबाले धनुर्वाद करायचा टाइम आला. वैद्य बाबूनं 500 रुपये दिले. घे बेटा. हा बाबू जास्त वेळ म्या का नाही दिला ते एक दीड घंटा कार्यक्रम करते. तिचं एक गाणं मलाच आवडते. आज हा जन्म आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दाचा. मी धन्यवाद देतो तिच्या मम्मीला आणि तिच्या पप्पाला. कारण मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू श्रीमयी. मरे मलाही येत नाही तिच्यासारखं. तिनं तर अलाप घेतलाच नाही. काय म्हणते ते तिचं तिले मालूम. कला आहे जशी कमलपाल दादाची कला आहे. कमलपाल दादा तुमचं नाव कमल आहे पण लक्षात घेता मी तुम्हाला पंजा दाखवून राहिलो नाही तर गडबड करूचा. बाबू असं ते भजन लिहिलं. आता मी तुमचा वेळ नाही घेणार कारण काम धंदे गंगेमध्ये स्नानाने पाप धुतल्या जाते. अरे खेकड्या मासोळ्या का जाळ्यात मरते हो जाळ्यात मरते. अरे गंगेवर डुबकी मारायला गेलेले किती जण मेले हो बापा. क्रिकेटरले पायाले किती जण मेले. प्रार्थनेले या वेळ द्या. गंगेमध्ये स्नानाने पाप धुतल्या जाते. खेकड्या मासोळ्या का जाळ्यात मरते. हो जाळ्यात मरते. अरे गंगेमध्ये स्नानाने गंगेमध्ये स्नानाने तरणोपाय नाही. वाचन करून पाहिलं बाबा. अशी आहे ग्रामगीता. पुण्या यात्रेत पाहिलं का रक्तदान किती बॉटल झाल्या रक्तदानाच्या. धन्यवाद देतो अमरभाऊ काळे. हे स्वर्गरथ पेटवला ते मग ऐकलं ना तुम्ही. हे समाजाची सेवा करणारे पोरं आहेत. रजनीकांत दादा बाबू रक्तदानाचा कार्यक्रम अमरभाऊ काळे सॉरी वानखडे अजून कोले मुकेश दादा कोले आणि अजून त्यांची टीम आहे. मला नाव घेतले नाहीत नाराज नका होऊ. आणि अन्नदान भुतळा दादाचं आहे. भुतळा दादांना मदत आहे. मारवाडी माणूस पण इथं अरे अवघ्याची मदत आहे त्यांना. एकटे भुतळा काही नाही करू शकत. तुमचं आमचं अवघ्याचं सहकार्य आहे. आणि तिथं काही श्रमदान कमी पडून राहिलं. पुढल्या वर्षी तुम्ही 10-15 लोक तरी तिथं वाढायसाठी जा. जो तो जाते आहे ताजे होते जमणार नाही. मदत करा.
रक्तदानानं अनेक लोकांनी रक्तदान केलं. एखाद्या बाईनं केलं का रक्तदान? कधी तर केलं हात असेल तर उभे हात राहा. वर करा. तू हात वर करा. नाही, नवऱ्यानं रक्त ठेवलंच नाही. माझ्या माय मावल्यांनो, जीवती चंद्रपूर, आता परवा कार्यक्रम झाला ना, 200 रुपये दिले. किसन जयराम, सांगा बरं ते जीवती कुठं आहे मालूम आहे? 20 ट्रक जाळले होते नक्षलवाद्यानं. ते गाव आहे यायचं. किती 20 ट्रक. आणि त्या गावात असे देव माणसं राहतात. पण कशामुळे ताकद आहे? गुरुदेव तुम्हारे दर्शनचे. यह मन का मैल हा सर्व महाराजाचा परिवार आहे. आणि रंगराव भाऊ सोलव आहेत भाऊ. भूताळा जिल्हा जेवणाला मदत करत, पण प्यारलीचेच गेला. पण अजूनही नवरा बायको इथं आज आले तिथं. त्यांचं दर्शन झालं. नाही तर रंगराव भाऊ मला बरेच दिवसापासून भेट नाही. मी तसा घरी गेलो, त्यांची भेट घेऊन आलो. कारण संकट येतात ना. आता रंगराव भाऊला पॅरालिसिसचा अटॅक गेला, पण महाराजावर प्रेम. भाऊ यायची भक्ती पाहिली मी तुमच्या लोकांची. पायदळ आले हो लोक या पालखी यात्रेत, पायदळ आले. एवढंच नाही, म्हणजे कोणाचं काय वर्णन करावं. म्हणजे अलग अलग तऱ्हेची सेवा देऊन राहिले. ज्याच्या मुसलमानाईनं पाणी पाजलं, भूतळा दादानं अन्नदान अवघ्या लोकांच्या मदतीनं, अन्न रक्तदान, देहदान, अवयदान, रोग निदान शिबिर. हे वय तीर्थक्षेत्र तुकडोजी महाराजाच्या स्वप्नातलं तीर्थक्षेत्र आहे. आज लोकांना देहदानाचे फॉर्म भरले. मी हे कार्य करतो म्हणून मला उद्या 1 लाखाचा पुरस्कार भेटून राहिला. कोणाचा? तुकडोजी महाराजाचे भक्त होते बंडूभाऊ उमरकर. दरवर्षी पुण्यतिथीला यायचे. आता मला 11 तारीखले तुकडोजी बाबाची पुण्यतिथी तारखेवर आली. लक्षात घ्या, आमचं जमलं. आम्ही तिथा फिताईच्या खिलाफ आहोत. विचारायचंच नाही. नाही तर आपण लोक बुद्ध्यांक कमी पडला. आपलं लग्न करायचं आहे तर महाराजले विचारतो. तुकडोजी महाराज म्हणते महाराज फाराजले काही नका विचारू. लग्न करायचं आहे तर प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. मालिकानं लग्न केलं. सून लेक्चरर आहे, पोरग डॉक्टर आहे. लग्न कुठं केलं मालूम आहे? कोर्टात केलं. आता रामपाल दादाचं लग्न आहे. उभे राहा. रामपाल दादाचं लग्न आहे. पोरगी कशी पाहिली मालूम आहे? ती या पोरीचे वडील नाही आणि 1 रुपयाचा त्रास नाही बाबू पोरीच्या बाबा. असले कशामुळं घडले तुम्ही आम्ही तुम्ही हे वय ते गुरुदेव तुम्हारे दर्शनचे यह मन का मैल. म्हणून प्रार्थनेला या. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळ वाढले पाहिजे. आम्ही आमच्या परीनं करतो, तुम्ही तुमच्या परीनं करा. पण देवाला वेळ द्या. गुरुदेवाला उद्या मला बंडूभाऊ उमरकर पुरस्कार आहे. आणि देऊन कोण राहिलं मालूम आहे? त्यांचे चिरंजीव आहेत बंडूभाऊ उमरकराचे. आपल्या वडिलाची मूर्ती बसून राहिले थळी पवनीला. त्यांचं कॉलेज आहे. आणि तुकडोजी महाराजाला वाहून घेतलं होतं बंडूभाऊ उमरकरांनी. मी त्यांना श्रद्धांजली उद्या आहे त्यांचं पाहून घ्या. 11 ऑक्टोबर तुकडोजी बाबाची पुण्यतिथी. 12 ऑक्टोबर बंडूभाऊ उमरकराची पुण्यतिथी. 12 ऑक्टोबर माझ्या भावाचाही मृत्यू झाला. ज्या दिवशी माझा भाऊ मेला ना, 12 ऑक्टोबर आहे ते. माझा कार्यक्रम मोहगावला होता. भीमाच्या लेकराईनं घेतला होता. त्याला वाटलं भाऊ मेला. जाहीर झालं सत्यपालचा भाऊ गेला. कारण माझ्या आश्रमामध्ये खूप साथ होती माझ्या भावाची मला. त्याचं जीवनच माझ्यासाठी होतं गजानन सारखं. भाऊ
12 ऑक्टोबरले मरण पावले. त्याची बॉडी घरी पाठवली. संदीपपाल महाराज गेले मय्यतच्या माग. मी कीर्तनाला गेलो मोहगावला. हे का वागावं लागते? आम्ही तुकडोजी महाराजाच्या विचाराचे आहोत. या विचारानं चालल्यावर घरात कोणी मेलं तरी कीर्तन सोडलं नाही. माय मेली 21 फेब्रुवारी. मी वर्धेच्या जवळ गेलो. हे का शिकलो मी बाबाजवळून शिकलो. एक हात खोदावी जमीन. ते पूजनाऊनी पूजन, ते काय पूजनाऊनी सांगावं? पूजन, तुमचा वेळ चालला. मला तुमचा जास्त वेळ घ्यावा नाही वाटत. कारण वेळ माई घड्याळ बंद आहे. 8च वाजले. ते पूजनाऊनी पूजन. उद्या अनिल देशमुख साहेब आहेत. सुप्रियाताई पवार साहेबांची मुलगी आहे उद्या. आणि बरीचशी पाहुणे मंडळी आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. बंडूभाऊ उमरकर. आज त्या निमित्तानं मला 1 रुपया नव्हते देत गावात बक्षीस. 1 रुपया नाही पिऊ, 1 रुपया नव्हते देत. गाणे चांगले म्हणू. तुकडोजी बुवाचा छंद होता. मग मी रडत जावं, आई मला 1 रुपया नाही दिला. माई म्हणे तू काय पोलीस पाटलाचा पोरगा आहेस? तू शिंप्याचा पोरगा आहे. माझ्या गावात शिंपी नव्हते म्हणून शिपरोट्याचा म्हणून. सत्यपाल तर कधी म्हटलंच नाही माझ्या गावातल्या लोकांनी. हे जाईले झोंबे, गरीबाचं पोरग पुढे जाऊ नये. आता कीर्तनात मला काही इथं त्रास नाही झाला. तिकडच्या स्टेजवर तर खंजेऱ्या फेकल्या. एवढंच नाही तर याही स्टेजवर पेटी तबला घेऊन पळून गेले. इतके जीवार येते ना. बरं दुसऱ्या लोकांच्या नाही, आपल्याचीच थनकते. आपण ज्याले आपलं समजतो ना, हे आपले नसतात. जे आपले नसतात ते आपले असतात. तेव्हा हे टोपीवाला पुढे उभे राहा बरं. किती फ्रेश आहे हो चेहरा. है या इकडे. कोण्या गावचे तुम्ही? बसा खाली. चष्म्यावर. हा MG रामचंद्रन. कोण्या गावचे या? येऊ द्या त्याले. कमल दादा येऊ द्या. पहा बरं किती फ्रेश व्यक्तिमत्व आहे. बरं भगवी टोपी नाही, व्हाईट टोपी आहे. महाराजाचा कनेक्शन कसा लागलो? कोण्या गावचे आहे तुम्ही? जिल्हा यवतमाळ. तुमचा कसा करंट आला इकडे? मला तुमचं समजून घ्यायचं आहे. शेलूला. आणि ते ऐकलं तुम्ही, तिथून ओलावा लागला. क्या बात आहे. शाल दे रे मला दिली येईन ना. ते कलरची देत का बाबाला? हाय शेलू मध्ये प्रार्थना मंदिरात गेले, प्रार्थना केली, जीवन बदललं. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. वाजेल खंजरी ती देवा. वाटे आम्हाकडी. वाजेला अमृताचा पाना कधी कधी. वाजेल खंजरी ती वाटे आम्हाकडी कधी. आणि म्हणून या 9 खंजेऱ्या चालू झाल्या. कोणाले मालूम आहे एवढ्या खंजेऱ्या वाजतात? आणि खरं तर तुम्ही मायबापा ऑक्सिजन आहात तुम्ही. माझं सत्यपालचं. नाही तर 5 जण मेले. खरंच जगन काय माणूस? बायको गेली ते तर मेन नाही. बायको गेली, माय गेली, बाप गेला, बहीण गेली, भाऊ गेला. माई चुलत बहीण गेली. आज माई सख्खी बहीण आली. 5 जण गेल्यावर जगा वाटते का माणसाला? बायको गेल्यावर तर 3% 4-5 वर्षात लंबा होते. पण मी जिवंत कहू ना, मला तुम्हा मायबापाचं ऑक्सिजन आहे. आणि याले मा परिवार चांगला आहे. मला पोरग बरं आहे. मी साड्या वाटतो दररोज म्हणते तो आला तू पायात बस. माझ्यासाठी काही ठेवू नको. मी कमावतो त्याचं बरं आहे. आणि त्याची पत्नी आणि दोघांची आवक चालू आहे. या मॅडम क्लासच्या मालकीन आहेत. 100 मुलं आहेत. आणि पोरग डॉक्टर. त्याच्यात दर मंगळवार 2 तास फ्री आहेत त्याचे. हे माय म्हणून म्हणतो चांगलं पेरा चांगलं उगवते.